आप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागातल्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आप्पी बापू कदम एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आप्पी म्हणते की बापू मला अर्जुन आर्यासोबत लग्न करतो फिरायला गेला याचं वाईट नाही वाटलं, पण त्याच्यामुळे अमोलला त्रास होतो ना, तो मला बघवत नाही आहे हो. बापू म्हणतात की अगं आप्प्या आता तरी काय करणार ना आपण तरी. आप्पी म्हणते की बापू मला फक्त अमोलला दुखवायचं नाही आणि तुम्ही मला सांगा आर्या आणि अमोलमध्ये त्याचं मरण होतं, त्याला कुणाला निवडावं हे कळत नाही आहे. पण अमोलच्यासुद्धा त्याच्या बापाकडून काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षासुद्धा चुकीच्या नाही आहेत ना हो. त्यावर बापू म्हणतात की अगं हो बाळा. आप्पी कदमांना म्हणते की सॉरी बाबा, पण मला खरंच असं वाटतं की त्याचा गुंता खूप वाढत चालला आहे हो, त्याने लवकरच काहीतरी तोडगा काढला पाहिजे. कदम बोलतात की अगं आप्पे सॉरी काय म्हणतेस तू मला बापूंप्रमाणेच मानतेस ना, मग सॉरी काय बोलतेस, एवढं काय त्यात, मी अर्जाशी बोलतो काहीतरी करतो असं म्हणतो. तेव्हा आप्पी म्हणते की बरं ठीक आहे म्हणून ती आपली तिथून निघून जाते. इकडे अमोल खूप नाराज झालेला असतो, आज जाऊन बसलेला असतो. तो म्हणतो की मी बाबांमुळे हरलोय म्हणून तो अजूनच रुसून बसलेला असतो. दिप्याला खूप राग येतो म्हणून तो मोनाला आणि रुपालीला चांगलंच सुनावतो. मोनाला म्हणतो की काय गं एक दिवस हरली असतीस काय झालं असतं. मोना बोलते की अहो पण हा तर खेळ होता ना. दिप्या म्हणतो की लय मोठी आलीस तू खेळ खेळणारी, एका दिवसाने तुला काय झालं असतं हरली असते तर, त्या बारक्या पोराला किती त्रास झाला बघितलास ना. मोना म्हणते की अहो पण फक्त खेळ तर होता. दिप्या म्हणते की अगं त्या पोराला किती वेळा दुखवशील, आधी त्याचा आईबाप एकत्र राहत नाही त्यामुळे ते पोरगा आधीच किती त्रास जात आहे आणि तू तर एक चान्ससुद्धा सोडत नाहीस त्याला दुखवायचा. आणि रुपाली म्हणते की त्याचे आईबाप शिकलेले नाहीत, ते वेगळे राहतात आणि ते कधीच एकत्र येणार नाहीत. दिप्या म्हणतो की अहो ते आहेत की शिकलेले, ते त्यांचं बघून घेतील की, तुम्ही कशाला मध्ये पडताय. रुपाली म्हणते की काही झालं तरी 7 वर्ष मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे त्या दोघांना, भाऊजींना आणि मामांजींना तडपताना, त्यामुळे ते दोघं कधीच एकत्र येणार नाही. दिप्या म्हणतो की तुम्ही तर शांतच बसा रुपाली ताई, तुम्हाला मध्ये बोलायची काही गरज नाही. आणि मोनाला चांगलाच धमकवतो की तू ह्या बाईपासून लांब राहा, नाही तर होणारे परिणाम तुझ्यासाठी खूप वाईट होतील आणि जर ह्यांच्या नादाला लागणार असलीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणच नसेल, लक्षात ठेव मोना. म्हणून तो तिथून निघून जातं. मोनाला खूप राग आलेला असतो, ती रागात फणफणत असते. सकाळ झाल्यानंतर आप्पी उठून आंघोळ करून फ्रेश होऊन तयार झालेली असते तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणतो की खरंच आप्पे अमोल खूप वाट बघत होता का गं. आप्पी बोलते की हो, तो खूप नाराज आहे तुझ्यावर. अर्जुन म्हणतो की हो मी बोलतो त्याच्याशी, मी त्याची माफी मागतो. आप्पी म्हणते की प्रत्येक चुकीची ही माफी असते आणि चुकीची माफी लांबली की गुंता हा वाढतोच, हे लहानांनाही तेवढंच लागू होतं आणि मोठ्यांनासुद्धा तेवढंच लागू होतं. अर्जुन म्हणतो की हो आप्पे म्हणते की बाकी काही नाही, पण मला सगळ्या त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात आणि मला आता त्याच्या प्रश्नांची उत्तरं देणं खूप अवघड जातं आहे. अर्जुन म्हणतो की आप्पे आता मी तुला प्रॉमिस करतो इथून पुढे मी त्याला दुखावणार नाही आणि मी त्याच्या प्रश्नांना उत्तरं देईन. मलासुद्धा तुझं कळतं आहे. मी अमोल उठला की सगळ्यात आधी त्याची माफी मागतो. अमोल डोळे उघडतो आणि आप्पीला गुड मॉर्निंग म्हणून मिठी मारतो. आप्पीसुद्धा त्याला मिठी मारते आणि म्हणते की चल बाळा तयार हो, आता मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते. अर्जुन म्हणतो की अर्जुनकडे अमोल आलेला नसतो, अमोलच्या मनात अजूनसुद्धा राग असतो. अर्जुन म्हणतो की बाळा मला नाही गुड मॉर्निंग म्हणणार का रे, तू माझ्यावर अजूनसुद्धा रुसलायस. अमोल म्हणतो की हो बाबा मी तुमच्यावर रुसलोय, तुमच्यामुळे मी काल हरलो, तुम्ही आला असता तर मी कधीच हरलो नसतो. अर्जुन म्हणतो की बाळा तू बाबाला माफ नाही करणार का. आप्पी पण म्हणते की बाळा त्यांना खूप काम असतं रे, ते एकाच वेळेस 2 ठिकाणी तर असू शकत नाहीत ना. तू सांग मला, तू सुद्धा समजून घेतलं पाहिजेस ना, तू आता मोठा झालायस. अमोल म्हणतो की हो मा. असं मिळून ते दोघंसुद्धा त्याला समजवतात आणि आपल्या बाहेर येऊन नाश्ता करत असतात. नाश्त्याला आप्पीने पोहे बनवलेले असतात, सगळे पोहे खात असतात. अमोल आपला दिप्याच्या कानात बोलत असतो की दिप्याला म्हणत असतो की आज आपण काहीतरी वेगळं करू बाबाला एकत्र आणण्यासाठी. तेव्हा रुपाली बोलते की काय कानात खुसूर बोलतो रे. अमोल बोलतो की नाही काकी काहीसुद्धा नाही. आणि त्यावर रुपाली म्हणते की ऐक ना अमोल, तू मला मोठी आई म्हणत जा. अमोल बोलतो की हो ठीक आहे, मी तुम्हाला आजपासून मोठी आई म्हणतो. तेवढ्यात आप्पी पोहे घेऊन बाहेर येते
आणि सगळ्यांना पोहे वाढते. इकडे परत ती अमोलला वेगळी डिश देत असते तेव्हा अमोल म्हणतो की नाही मलासुद्धा मी मामाच्या डिशीत खातो म्हणून तो म्हणतो. आणि मामाच्या डिशीत खाताना म्हणतो की मामा आपण काय करायचं सांग ना, काहीतरी प्लॅन सुचव. दिप्या म्हणतो की आता काय सुचवायचं अमोल, तूच सांग मला. त्यावर अमोल म्हणतो की अरे तूच तर मला सांगितलंस ना हार नाही मानायची, हार कर जितने वालों को बाजीगर कहते, आता तू कसा पलटलास रे, असं म्हणत असतो. रुपाली कान देऊन ऐकते आणि म्हणते काय शिस्त ह्या दोघांना खरंच काहीच कळत नाही, असं म्हणून ती त्यांच्याकडं दुर्लक्ष करते. आणि सगळेजण आपलं रुपाली मोठी आई म्हणली म्हणून सगळे भारावून गेलेले असतात. आप्पी किचनमध्ये जाते, तिथे झुरळ दिसते म्हणून ती खूप घाबरून अर्जुनला येऊन मिठी मारते. हे बघून रुपालीची तळपायाची आग मस्तकाला जाते आणि म्हणते की अगं आप्पे काय तू मूर्ख आहेस का गं, लहान आहेस का घाबरायला, का हे सुद्धा तू नाटक करतेस. अर्जुन म्हणतो की नाही हिला खरंच झुरळाची भीती वाटते. आप्पी नाचायलाच लागते आणि ती म्हणते की अर्जुन काहीतरी कर, त्याला घालव तिकडे. म्हणून अर्जुन म्हणतो की चल आप्पे चल मला दाखव. रुपालीला हे अजिबात आवडलेलं नसतं, ती चांगलीच सुनावते. ते दोघं आत गेल्यानंतर अर्जुन झुरळाला बाहेर पाठवतो आणि बाहेर जाऊन बसतो तेव्हा कदम तिथे असतात. कदम बोलतात की यारजा काय झालं र. अर्जुन कालचा प्रकार सांगत असतो की यासोबत फिरायला गेलो म्हणून घरी यायला उशीर झाला. कदम म्हणतात की अरे पण मी विचारलंच नाही की. अर्जुन म्हणतो की तुम्ही विचारलं नाही पण मी तुम्हाला सांगितलं. कदम बोलतात की अर्जा मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. अर्जुन बोलतो की बोला की. कदम बोलायला काय तेव्हा कदम बोलतात की हे बघ अर्जा तुला लवकरच आर्या किंवा आप्पीमधलं कोणाला तरी एकालाच निवडावं लागेल. तू दोन्ही दगडांवर हात ठेवून खूप दिवस चालू शकत नाही आणि तुला ह्या पेचातून बाहेर पडावंच लागणार आहे. अर्जुन म्हणतो की कदम मला सुद्धा कळतं आहे पण काय करावं हे खरंच मला कळत नाही आहे ना, मला पर्याय सुचत आहे. कदम बोलतात की अर्जा मी आर्याला शब्द दिला आहे म्हणून तू असं समजू नको की तुला आर्यासोबत लग्न करावं लागेल. त्या पोरीसोबत अजून लग्न झालं नाही, तू तुझा निर्णय बदलू शकतोस. फक्त मला एवढं वाटतं की अमोल तुमचा मुलगा आहे आणि तुमच्या कुठल्याही निर्णयामुळे त्याला त्रास झालेला नाही पाहिजे. अर्जुन मनात म्हणतो की तेच तर कदम मला कळत नाही आहे मी कोणाची साथ देऊ, मी खूप मध्येच अडकलो आहे, मरण होतं आहे माझं. हे झाल्यानंतर अमोल आणि दिप्या जसं झुरळाला बघतात, झुरळ बघून बाबाला येऊन मिठी मारते. हे बघून अमोल खूप खुश झालेला असतो. तो त्याची फंटर गँग बोलवून एक बाटली हातात घेतो आणि झुरळ पकडायचा प्लॅन बनवतो. सगळे लहान मुलं खूप घाबरतात आणि म्हणतात की अरे अमोल पण झुरळ कसं पकडायचं. अमोल म्हणतो की कसंही पकडायचं पण झुरळ पकडायचं. झुरळ दिसलं की माझी डायरेक्ट बाबांकडं पळतच. तेव्हा सगळेजण म्हणतात की अरे पण झुरळ. तेव्हा अमोल म्हणतो की ठीक आहे तुम्हाला नाही माझी सपोर्ट करायचं तर नका करू, माझं मी पकडेन. त्यावर त्याची फंटर गँग म्हणते की नाही अमोल आम्ही सुद्धा तुझे मा आणि बाबा एकत्र यायला प्रयत्न करू, मी झुरळ शोधते हा पकडेल असं करून अमोल झुरळ पकडायचा प्लॅन करत असतो. दिप्या हे सगळं बघून हसत असतो. दिप्या म्हणतो की हे पोरगं किती आईबापाला एकत्र आणायला करतंय पण ह्या आईबापाला कळना झालंय ना, असं म्हणत असतो. आता पुढचा भाग आपल्याला पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला आपल्या चॅनलच्या अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हां. थँक्यू.